श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एका असा भयानक चमत्कार आणि ग्रहाचा महासंग्राम घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. या 30 दिवसात ब्रह्मांडात जुलैच्या वेगवेगळ्या तारखांना एका पाठोपाठ एक असे 4 मोठे ग्रहाचे स्फोट होणार आहेत, ज्याच्या थेट परिणामी तुमच्या नशिबाचे बंद कुलूप अचानक उघडणार आहे. पण त्याचवेळी अचानक एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे हसते खेळते कुटुंब विखुरण्याची आणि हातातील पैसा पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्याच्यावर पोटच्या लेकरासारखा विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या कष्टाचा पैसा कसा लुटला आणि आता हा जुलै महिना तुमच्या सर्व दुःखाचा अंत कसा करणार की तुम्हाला चक्रव्यूहात अडकवणार, याचा एक अत्यंत गुप्त इशारा थेट कालचक्रातून समोर आला आहे. जर तुम्ही ही चेतावणी साधी ज्योतिषीय भविष्यवाणी समजून दुर्लक्षित केली, तर या महिन्याच्या शेवटी तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. कारण 99% वर आलेली कामे शेवटच्या क्षणी का अडकणार आहेत आणि नशिबाचा शनी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घेणार आहे, याचे रोंगटे उभे करणारे रहस्य आम्ही आज डंके की चोट पर उघड करणार आहोत. पण या संकटाच्या काळोखात घाबरून जाऊ नका, कारण तुमच्यासाठी कुबेराच्या खजिन्याचे एक असे गुप्तदार उघडणार आहे ज्याची हिंट मिळताच तुम्ही एका पायावर नाचू लागाल. कारण ग्रहाचा राजा सूर्य आणि देवगुरु बृहस्पती मिळून 100 वर्षानंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग थेट तुमच्या पराक्रमाने भाग्यस्थानावर कसा प्रभाव टाकणार आहेत, याचे अचूक गणित या व्हिडिओ तळपले आहे. अनेक तास संशोधन करून समोर आलेली ही अत्यंत धक्कादायक बातमी आणि शेवटच्या भागात सांगितलेले 3 चमत्कारी महाउपाय जर तुम्ही मिस केले तर आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसाल. म्हणूनच एक सेकंदासाठीही स्क्रीनवर नजर न हटवता हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला विनाशाच्या खाईत ढकलू शकतं. वृषभ राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक अतिशय वेगळे आणि निर्णायक वळण देणार आहे. या महिन्याची पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची तारीख आहे 5 जुलै 2026. या दिवशी तुमचा राशी स्वामी, सुख आणि वैभवाचा महासागर असलेला शुक्र ग्रह सिंह राशीत म्हणजेच तुमच्या थेट 4थ्या भावात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक दिवसाचे दारिद्र्य आणि त्रासाचे सावट मुळापासून उपटून निघणार आहे. हा शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे 5 जुलैच्या रात्रीपासून तुमच्या भौतिक सुखामध्ये आणि आर्थिक परिस्थितीत एकाएकी अशी प्रचंड मोठी झेप पाहायला मिळेल, जी पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जर तुमचा पैसा बऱ्याच दिवसापासून कुठे अडकला असेल किंवा बिझनेसमध्ये मंदी चालू असेल, तर अचानक पैशाची आवक अशी वाढेल की घरातील जुनी आणि नड संपून जाईल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढल्यामुळे कालपर्यंत तुम्हाला कमी लेखणाऱ्यांचे डोळे पांढरे होणार आहेत. पण खरी काळजी इथे घ्यायची आहे, कारण जिथे शुक्र तुम्हाला अफाट पैसा, वाहन किंवा नवीन प्रॉपर्टीचे योगदान देणार आहे, तिथेच अचानक नको असलेले मोठे घरगुती खर्च किंवा विलासितेमुळे पैशाचा अपव्यय होणारा धोका निर्माण होईल. हा येणारा पैसा टिकवायचा कसा आणि नशिबाची साथ कशी कायम ठेवायची, हा सस्पेन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा प्रत्येक भाग अतिशय काळजीपूर्वक पाहावा लागेल, कारण पुढच्याच तारखेला एक मोठा ग्रह उलटी चाल करणार आहे. आता काळजाचा ठोका चुकवणारी दुसरी सर्वात मोठी तारीख डायरीत लिहून ठेवा, ती म्हणजे 7 जुलै 2026. या दिवशी तुमच्या धन आणि बुद्धीचा मालक असलेला बुध ग्रह वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. बुधाची ही वक्री चाल थेट तुमच्या 3ऱ्या भावात होणार असल्यामुळे तुमच्या भावंडाशी असलेल्या संबंधांना आणि घरातील सुखशांतीला अचानक ग्रहण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वक्री बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्यात अचानक ओव्हर थिंकिंग, जवळच्या लोकांबद्दल विनाकारण संशय आणि भयंकर मानसिक ताण वाढू शकतो, ज्यामुळे रात्रीची शांत झोप उडण्याची समस्या उद्भवेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात घाईघाईत एखादा चुकीचा निर्णय, चुकीचा ईमेल किंवा अपूर्ण कागदपत्र साईन होण्याची 100% शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे लाखो
रुपयाचे नुकसान होऊ शकते. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जवळचीच माणसे तुमच्या विरुद्ध उभी राहू शकतात. पण या मानसिक अंधारातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी कुंडलीत बसलेला शक्तिशाली मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड धाडस आणि ऊर्जा प्रदान करणार आहे. हा मंगळ तुम्हाला कोणत्याही संकटासमोर झुकू देणार नाही आणि करिअरमध्ये तो शत्रूचे डावपेच उलथवून लावून तुम्हाला विजयाचा रस्ता दाखवेल. व्यापारात नवीन मदत करून तुम्ही मंदीवर मात कराल. पण 16 जुलैचा तो महाधमाका होणार आहे, तो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट करणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, जुलै महिन्याचा अर्धा टप्पा पार पडता संपूर्ण ब्रह्मांड एका अद्भुत आणि दैवी घटनेचे साक्षीदार होणार आहे. ती तारीख आहे 16 जुलै 2026. या दिवशी ग्रहाच्या राजा आणि ऊर्जेचा महास्रोत असलेला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तिथे देवाचे गुरु बृहस्पती आधीपासूनच स्थान मांडून बसले आहे, ज्यामुळे सूर्य आणि गुरुची ही महायुती तुमच्या कुंडलीत 100 वर्षांनंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. 16 जुलैच्या या महाधमाक्यानंतर तुमच्या शरीरात आणि विचारामध्ये एका अशा दैवी तेजाचा संचार होईल की तुमची निर्णय क्षमता आणि पराक्रम कमालीचा वाढेल. जे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता जाहीरपणे तुमचे लोहा मानतील आणि नोकरीत मोठ्या प्रमोशनचे किंवा पगारवाढीचे योग चालून येतील. कोर्ट कचेरीचे किंवा जमिनीच्या जुन्या वादात तुम्हाला अचानक अनपेक्षितपणे मोठा विजय प्राप्त होईल. पुढील काळात तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी आणि आकर्षक होणार आहे की लोक तुमच्या एका शब्दावर विश्वास ठेवतील आणि नोकरी व्यवसायात तुमची एक वेगळी छाप निर्माण होईल. कुटुंबात बऱ्याच दिवसापासून चाललेले मतभेद मिटतील आणि मुलाकडून एखादी गोड बातमी ऐकायला मिळेल. पण याच काळात तुमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि पैशामुळे जळणारे काही अत्यंत गुप्त शत्रू पाठीमागे कोणती नवीन चाल खेळत आहेत हे ऐकले तर तुमच्या अंगावर काटा येईल, ज्याचा खुलासा 27 जुलैला होणार आहे. आता या महिन्यातील सर्वात खतरनाक आणि शेवटची तारीख येते, ती म्हणजे 27 जुलै 2026. या दिवशी तुमच्या कुंडलीत सर्वात मोठा प्रभाव टाकणारा कर्मदाता शनिदेव आपली चाल बदलून थेट वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. शनीची ही उलटी चाल तुमच्या नशिबाच्या वेगाला अचानक ब्रेक लागेल आणि तुमचे 99% वर झालेले काम शेवटच्या क्षणी असे काही रेंगाळेल की तुमच्या पायाखालची जमीन सरेल. या काळात तुमच्या स्वतःचे भागीदाराशी, सहकाऱ्यांशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी वैचारिक मतभेद किंवा वाद होण्याची दाट शक्यता आहे आणि हा एक छोटासा वाद तुमच्या भाग्याचा पूर्ण नाश करू शकतो. त्यातच भर म्हणून पाठीमागून काही लोक, विशेषतः कामाच्या ठिकाणचे तुमचे तथाकथित मित्र किंवा एखादी महिला मित्र तुमच्या विरुद्ध भयानक पॉलिटिक्स खेळत आहे. अनोळखी व्यक्तीवर किंवा मित्रावर ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो, त्यामुळे सावध राहा. हा वक्री शनी तुमची खरी परीक्षा घेणार आहे, जिथे तुम्हाला कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल आणि मनात नैराश्याची भावना निर्माण होईल. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सट्टा, जुगार किंवा शेअर मार्केटचे जुने आणि बेकायदेशीर शॉर्टकट अजिबात वापरू नका, अन्यथा कष्टाची पुंजी तर जाईलच, शिवाय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची वेळ येईल. आता या सर्व संकटामधून स्वतःचा जीव आणि पैसा कसा वाचवायचा याचे 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय आपण आता पुढे पाहूया. जुलै 2026च्या या महाभयंकर ग्रहाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला 3 महाउपाय करणे अत्यंत अनिवार्य आहे. पहिला उपाय वक्री बुधाचा कोप शांत करण्यासाठी, बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी आहे. तुम्हाला प्रत्येक बुधवारी गोशाळेत जाऊन गाईला स्वतःच्या हाताने हिरवा चारा खायला घालायचा आहे. हिरवा रंग बुधाचे प्रतीक असल्यामुळे यामुळे तुमच्या हातून होणारे चुकीचे आर्थिक व्यवहार आणि मोठे नुकसान कायमचे टळेल. दुसरा उपाय तुमच्या राशी स्वामीला म्हणजे शुक्राला आणि गुरु येतीला अधिक बलवान करण्यासाठी आहे. तुम्हाला दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करून पांढऱ्या वस्तूचे दान करायचं आहे. यामुळे तुमच्या
तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल, शत्रूचे सर्व डावपेच अपयशी ठरतील आणि 16 जुलैला निर्माण होणाऱ्या राजयोगाचा तुम्हाला 100% पूर्ण लाभ उठवता येईल. तिसरा आणि सर्वात मुख्य उपाय 27 जुलैला वक्री होणाऱ्या शनिदेवाच्या कोपापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे, जो तुमची रेंगाळलेली कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण करेल. जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि ओम शे शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. हे 3 उपाय श्रद्धेने करा आणि मग बघा, जुलै महिना संकटाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरेल. व्हिडिओ आवडला असल्यास लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका.